मिडल कॉन्फरन्स होणार नाहीये, मोहल्ला मीटिंग होणार नाही, लक्षात घ्या. क्षेत्ररक्षण लावलं जातं. यष्टीरक्षक केतन अगदी यष्टीपासून दूर. 3 क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या मागे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. आणि आपण जर बघितलं तर 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक लॉंग ऑन आणि एक डीप स्क्वेअर लेग. हे 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी मार्गस्थ होईल प्रमोद म्हात्रे, लिजंड क्रिकेटर फ्रॉम राजनोली. पहिला चेंडू अगदी गोलंदाजच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू साई लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. त्याचा क्लास फटका पाहू शकता आपण. स्टेप आउट झाला आणि हा बॉल हा फेकून दिला अगदी मिड ऑफच्या वरून, लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा, चौकार. रमेश भोईर भिनारचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत. याला पुन्हा फटका खेळायचा होता चेंडू शॉर्ट थर्डमॅनला, मात्र डायरेक्ट हिट का केलं गेलं नाही, कारण बॅकअप करण्यासाठी क्षेत्ररक्षक नव्हता. अन्यथा संधी होती खरं तर. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या झालेले 5. आमचे जे काही स्वयंसेवक आहेत पुन्हा सांगायचे, आपण सीमारेषेवर तैनात राहायचं आहे आणि तशा प्रकारच्या सूचना आपण पंचांना करायच्या आहेत, कारण एक डिसिप्लिन स्पर्धा पार पडलेली आहे. आणि नक्कीच आमच्या मान्यवर कक्षामध्ये एक यंग अँड डॅशिंग अँड डिसिप्लिन नेतृत्व सन्माननीय सुमेश म्हात्रेसुद्धा उपस्थित आहेत. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील केलं जात आहे, मात्र पंच हा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या होते 6. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं. नो मिडल कॉन्फरन्स. प्रमोद म्हात्रे पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. सामना करेल कॅप्टन सुनील. स्लॉक सिप, मात्र चेंडू हवेत आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला. तर सुनील याची खेळी संपुष्टात. 0 बाद होतोय. तुम्हा सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांच्या अगदी पावलावर पाऊल ठेवून सुमित म्हात्रे साहेब आपलं सामाजिक कार्य करतायत. पहिला फलंदाज लवकर बाद झाला. सुनील कॅप्टन लवकर बाद झाला. 0 बाद झाला. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे जयेश वखारे. इट्स अ कम्प्लीट ऑलराऊंडर. डावखुरा शैलीदार फलंदाज आहे. पहिलं षटक आपण पाहतोय. प्रमोद मोस्ट एक्सपिरियन्स. खूप चांगला चेंडू आहे. प्रमोदने आपला पूर्णपणे एक्सपिरियन्स, अनुभव पूर्ण झोकून दिलेला आहे. जे रानोली संघासाठी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. अगदी पहिल्या दिवशी बघितलं तर, कारण जेव्हा एखादा अनुभवी खेळाडू संघात असतो ना, तो कामगिरी खूप छान करतोय आणि त्याचं मार्गदर्शनही चांगल्या प्रकारे मिळते आणि तेच काम प्रमोदने केलेलं आहे. प्रमोद म्हात्रे इज अ लिजंड क्रिकेटर फ्रॉम राजनोली. प्रमोद मार्गस्थ होईल. याला फुलटॉस चेंडू होता. खेळलेला चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 पेक्षा जास्त मिळणार नाही आहे. तुम्ही जेव्हा गोलंदाजी करताना त्या अनुसरून तुम्ही क्षेत्ररक्षण सजवतात, हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा वेळेला ऑन साईडला जास्त क्षेत्ररक्षक लावले जातात आणि मारा मात्र ऑफ साईडला केला जातोय. यस, दिनेशजी चौगुले, आपण कुठे असाल तर मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत करतो मी. दिनेशजी चौगुले. प्रमोद, याला मात्र चेंडू हवेत. व्हॉट अ कॅच. शॉट एक्स्ट्रा कव्हरला प्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस.
खेळला होता, मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल समाप्त केला गेला. झेल तितकासा सोपा नव्हता कारण अतिशय ताकद झोकली होती. मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल. कॅचेस विन द मॅचेस. सामन्याला काळाटणी कशा प्रकारे मिळते मित्रांनो, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं असेल. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, वर्ल्ड कप 1983मध्ये कपिल देवने व्ही रिचर्डचा झेल घेतला, सामन्याला काळाटणी मिळाली. वर्ल्ड कप 99मध्ये हर्षल गिबने स्टीवचा झेल सुद्धा सामन्याला काळाटणी मिळाली. रिलायन्स कप 1987मध्ये कपिल देवचा झेल अगदी सीमारेषेवर घेतला, सामन्याला काळाटणी मिळाली. कित्येक उदाहरणं आंतरराष्ट्रीय खेळामध्ये येता येतील. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. दुसरं षटक. हा चेंडू मात्र स्वेर चेंडू दिशा आहे. चेंडू दरम्यान SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उद्योगपती सन्मान्य भूषणजी तरे यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. येस, विनोददादा वसंत ठाकरे यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक. जर जे नांदोली हा संघ चॅम्पियन ठरला तर याला मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मिस टाइम फटका आणि एक सहज सोपा सुंदर झेल. सॉफ्ट डिसमिसल. आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपण जे ऑनलाईन मॅच पाहतात आणि खास करून जे अंदोली संघाला 10,000 रुपयाचं पारितोषिक आपण ठेवलेलं आहे. आपण संघ जर चॅम्पियन ठरला, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 3 फलंदाज लवकर बाद झालेले आहे. त्याचं कारण अचूक टप्प्यावर झालेली गोलंदाजी, होणारी गोलंदाजी. तुम्ही जेव्हा गोलंदाजी करतात ना, तुमचा अचूक टप्पा, लाईन लेंथ, चेंडूचा वेग, या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅग्रा पण जेव्हा गोलंदाजी करायचं ना, बघायचं वेग जर बघायचा 136 138 वेग असायचा, पण अचूक टप्पा असायचा. याला फटका खेळल्या, चेंडू जाते मिड विकेटला. धावाची शक्यता आहे. अपील केला ते फलंदाज बाद. आणि दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे ग्रामपंचायत गुंदवलीचे माजी सरपंच सन्माननीय मनीचे म्हात्रे साहेब. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम अँड सुस्वागतम. बाजार समितीचे उपसभापती मनीजी म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम अँड सुस्वागतम. चौथा फलंदाज बाद झालेला आहे. मला असं वाटतं जो निर्णय घेतलेला आहे बॅटिंग करण्याचा सुभाष धुमाळ, तो तरी सध्या योग्य वाटत नाही. कारण 4 फलंदाज बाद झाले. धावसंख्या मात्र जी आहे फक्त आणि फक्त 10. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे प्रगतीपथावर. यावर मात्र अतिशय वेगवान चेंडू, अतिशय वेगात टाकला होता. पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला. चेंडूचा वेग खूप होता. चेंडूचा वेग जर आपण बघितला, जवळपास 120 पेक्षा जास्त वेग बघायला मिळाला. 161.3 हा सर्वात वेगवान चेंडू शोएब अख्तरने हाताळला होता 2003च्या वर्ल्ड कपमध्ये. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, हलकंसं अपील केलं जात आहे. अपील करण्यामध्ये फक्त आणि फक्त उत्साह होता, आत्मविश्वास होता. पंचांचा लेग बाईचा इशारा आहे. कमांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते 11. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही आहे, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे.
विनीत यावेळेला मात्र स्विच हिट करायचं होतं, मात्र अगदी स्टँड उभं राहून तुम्हाला जर स्विच हिट करायचं असेल तर थोडंसं तुम्ही शरीराला पेन करणं गरजेचं असतं. तशा प्रकारचा प्रयत्न झाला नाही. अगदी उभं राहून स्विच हिट करायचं होतं. स्विच हिटचं जेव्हा नाव निघतं ना तेव्हा आंतरराष्ट्रीय खेळामध्ये केविन पीटरसनचं पहिल्यांदा नाव येईल. हेलिकॉप्टर शॉट मारला की लगेच महेंद्रसिंग धोनीचं नाव येईल आणि डग्लास मरेलियल, तिलकने दिलशान किंवा AB डिव्हिलियर्स किंवा सूर्याचं नाव येईल. आपण नंतर चर्चा करूया. यावेळेला मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफचा येतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. वेलकम अँड सुस्वागतम. यंग अँड डॅशिंग अंदाज असलेले सन्माननीय रेग्नेजी पाटील यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय प्रताप शेठ पाटील जे न्यू 40चे संस्थापक अध्यक्ष आहेत तसेच विद्यमान सरपंच आहेत राहणार गावचे, त्यांचे सुपुत्र रेग्नेजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच सिटी इमर्जिंग क्रिकेटच्या अध्यक्षपदी आत्ताच निवड झालेली आहे. यस सर, रेग्नेजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. रेग्नेश शिलेवन त्यांचा संघसुद्धा आपण खेळताना पाहतोय. विलासपोर्ट राहणार संघाचे ते सर्व आहेत. विनीत यावेळेला मात्र शॉर्ट टर्म फुलचा फटका, चेंडू सरळ येते मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. रांजोरीचा संघ पूर्ण चार्ज झालेला आहे. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण. कारण तुम्हाला जर स्पर्धा जिंकायची असेल ना तर या तिन्ही गोष्टीवर तुमचं प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. बऱ्याचशा वेळेला असं होतं की अतिशय वेगात टाकण्यामध्ये गोलंदाज आपल्या दिशेमध्ये भरकटतोय आणि स्वैर मारा बघायला मिळतोय. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 16. अंतिम षटक म्हणजे तिसरं षटक मार्गस्थ आहे. दीपक ब्लाइंड स्विंग, याला म्हणतात ब्लाइंड स्विंग. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. डोळे बंद करून तुम्ही स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता, परंतु क्रिकेटिंग स्ट्रोक जो आहे ना त्यासाठी तुमची नजर चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे. नजर हटी दुर्घटना घटी. दीपक पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं, मात्र पुन्हा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पंचांचा लेग बायचा इशारा. वेलकम अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होते ते म्हणजे उद्योगपती पूर्ण अभिजित दादा खंडागळे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्यास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. याला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? मात्र अतिशय चांगला झेल काऊ कॉर्नरला. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा. आत्ता ज्यांचं आगमन होते सन्माननीय अभिजित दादा खंडागळे साहेब, सुप्रसिद्ध उद्योगपती पूर्ण, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुमित सेठ म्हात्रे चषक 2025 मध्ये पूर्णा स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. एक मोठा फटका खेळायचा होता, मात्र काऊ कॉर्नरला एक चांगला झेल समाप्त केला गेला. काय क्षेत्ररक्षण आहे. ज्याने रांजोरी संघाचं क्षेत्ररक्षण गोलंदाजी ए दर्जाची बघायला मिळते, मात्र फलंदाजी ए दर्जाची बघायला मिळेल का? तसेच परेशजी पाटील यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम अँड सुस्वागतम. आज मान्यवरांची मांदियाळी मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सातत्यानं क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. 360 डिग्रीमध्ये मैदान आहे. तुम्हाला भरपूर वाव आहे. गॅप शोधल्या तर तुम्हाला सहज 4 धावा मिळू शकतात, 2 किंवा 3 धावा मिळू शकतात. लाईफ लाईनचा वापर तुम्ही करू शकता. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न प्लॅन ए मध्ये सक्सेस मिळाला नाही. त्रिफळाचीच झाला होता. यॉर्कर चेंडूला तुम्ही जर स्विच इट खेळणार असाल तर मात्र तुम्हाला खेळपट्टी सोडून जावं लागेल.
3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र लो स्कोरिंग मॅच. 17 धावा झाल्या त्याने 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल तेव्हा मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल केला जाईल. सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, एक युवा आणि प्रतिभावान समालोचक, अगदी कमी वेळा ज्यांनी उंच भरारी घेतलेली आहेत असे विशाल पाटील. ओ टू विशाल पाटील. स्वागत आणि सन्मानाकडे सुद्धा आम्ही वळणार आहोत. मॅच सुद्धा सुरू राहील. स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत मित्रांनो, कारण आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव. मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान. सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान केले जाईल ते म्हणजे ग्रामपंचायत गुंदवलीचे माजी सरपंच, त्याचबरोबर कृषी उत्पन्नाचे उपसभापती, बाजार समितीचे उपसभापती सन्माननीय मनेशजी वसंत म्हात्रे यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. मनेशजी वसंत म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान. बाजार समितीचे उपसभापती त्याचबरोबर माजी सरपंच सन्माननीय मनेशजी वसंत म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान. विक्रांत इताडकर पूर्णास्फोट पूर्णाचे आधारस्तंभ आपल्या शिवास्ते करतायत. त्यानंतर सुप्रसिद्ध उद्योगपती त्याचबरोबर SS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर भूषणजी तरे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सन्माननीय भूषणजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. SS एंटरप्राइजेसचे मालक त्याचबरोबर उद्योगपती भूषणजी तरे यांचं स्वागत आणि सन्मान विक्रांतजी इताडकर आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर सुप्रसिद्ध उद्योगपती अभिजित दादा खंडागळे साहेब यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विक्रांतजी इताडकर आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जे पूर्णास्फोट पूर्ण संघाचे आधारस्तंभ आहेत. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस बॅकवूडवरती जाऊन पंच केला, अपिश खेळलं, हव्यामध्ये आहे आणि गॅपमध्ये हा स्ट्रोक. बॅकवर्ड पॉईंट रिजनला फिल्डर 2-2 धावतात आणि अखेरीस जर आपण पाहिलं तर आता देखील मिस्टेक बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा हा दुसरा चौकार. यस, अभिजित दादा खंडागळे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाते. सुप्रसिद्ध उद्योगपती माजी उपसरपंच अमोलजी पाटील यांचं सुद्धा आत्ताच आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. यस, त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत एक युवा आणि एक डॅशिंग अंदाज असलेले रिग्नेशजी पाटील, रिग्नेश प्रताप पाटील. आणि विशेष म्हणजे त्यांचं अभिनंदन असणार आहे कारण आत्ताच इमर्जिंग क्रिकेटचे अध्यक्षपद म्हणून त्यांची निवड झालेली, जी संघटना आहे त्यांची निवड झालेली आहे. रिग्नेश 11चे सर्वे सर्वा, विलासपोर्ट राहणारचे सर्वे सर्वा सन्माननीय रिग्नेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान. विक्रांतजी इताडकर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आणि स्कोर कार्ड सध्या सगळीला
12वरती जाऊन स्कोर कार्ड पोहोचला आणि जिंकण्याकरिता आता फक्त 6 धावांची आवश्यकता. त्यानंतर माजी उपसरपंच ग्रामपंचायत गुंदवली डॉक्टर संजीवनजी म्हात्रे यांचंही स्वागताने सन्मान करायचं आहे. जगदीश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. डॉक्टर संजीवन म्हात्रे माजी उपसरपंच आहेत ग्रामपंचायत गुंदवलीचे, यांचंही स्वागताने सन्मान करायचा आहे. डॉक्टरी पेशाबरोबर राजनीतीमध्ये सुद्धा त्यांनी प्रवेश केलेला आहे. फक्त 5 धावांची आवश्यकता असेल. 4 धावांची आवश्यकता आणि हा फटका स्विचिटचा आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 ची चॅम्पियन टीम ठरलेली आहे टीम जहरी रांजनोली. काय लाजवाब खेळ पाहायला मिळाला, ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा पाहतात. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार ग्रामीण सम्राट सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र युवा नेता सुमेश शेठ म्हात्रे साहेबांची देखील शुभ उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. आणि साहेबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि चॅम्पियन बनलेली आहे टीम जहरी रांजनोली टीम. त्यानंतर वळूया आपण स्वागत सन्मानाकडे. फटाक्यांचे आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, कारण स्पर्धा संपन्न झालेली फायनल मॅच सुद्धा पार पडलेली आहे. एक डिसिप्लिन स्पर्धा बघायला मिळाली. मनीषजी आपला खूप खूप आभार, आपण आलात. संजीवनजी आपलं सुद्धा खूप खूप आभार. डॉक्टर संजीवन म्हात्रे आपलं सुद्धा खूप खूप आभार, आपण उपस्थित राहिलात. त्यानंतर माजी उपसरपंच अमोलजी पाटील यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. माजी उपसरपंच अमोलजी पाटील यांचंही स्वागताने सन्मान करायचं आहे. प्रणय चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते माजी